पोरींसाठी क्रश नाही पण पोरांसाठी हॅशटॅग मोबाईल एडिटर. पोरींसाठी क्रश नाही पण पोरांसाठी नक्की मोबाईल एडिटर. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे आणि बीटमार्क प्रीसेट दिल्यानंतर तुम्हाला शेकी प्रीसेटही दिलेलं आहे यामध्ये, तो आपल्या वेबसाईटवरून इथं इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतलं बघू शकता व्हिडिओमध्ये वापरलेले लिरिक्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. फक्त काय करायचे, कशाप्रकारे आपण इथं स्टेप बाय स्टेप स्टेटस क्रिएट करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप तुम्ही पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली मटेरियल राहणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हा मी इथं स्वतःचा इमेज यूज करतोय. इथं तुम्ही तुमचा स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. आणि याची लेंथ आहे ते आपल्याला शेवटच्या म्हणजे 14.5 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर याच इमेज लेअरची लेंथ म्हणजे लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 7.24 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघू शकता 11.11ला आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इमेज लेअरचे 3 भाग करून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर काय करायचं की पहिल्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ती लेअर सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इथं आपल्याला या इमेजला आपल्याला काय करायचं अशा प्रकारे एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, रोलिंग इफेक्ट आपण म्हणतो त्याचसारखा आपण इथं इफेक्ट देणार आहोत. तो इफेक्ट देण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं, थोडीशी साईज आपल्याला इमेज अशा प्रकारे एका साईडला करून घ्यायचं आहे. त्यानंतर की फ्रेम द्यायचे आहे आणि की फ्रेम दिल्यानंतर थोडंसं पुढं येऊन परत एकदा एक की फ्रेम देऊन थोडंसं या साईडला आपल्याला साईड करायचे आहे. त्यानंतर बघू शकता या साईडला स्लाईड करत अशा प्रकारे इमेज आहे तो अशा प्रकारे स्लाईड करत घेऊन यायचे अशा प्रकारे इथं. आणि जिथं एंड होणार आहे म्हणजे एंड कुठं होणार आहे 2.21 सेकंदाच्या बीटमार्कला तिथं की फ्रेम देऊन सिम्पली परत एकदा इमेज मधोमध आपला प्रॉपर ठिकाणी घेऊन यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय. तर त्यानंतर बघू शकताय की पहिली लेअर तर बघू शकताय की इथं आपण हे एक्झाम्पलसाठी केलेलं आहे. तर सिम्पली बघू शकता इथं काय करायचं आहे, इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आहे की अशा प्रकारे की फ्रेम देऊन इथपर्यंत घेतलेलं आहे. आता थोडंसं पुढं जाऊन काय करायचं, थोडंसं अजून पुढं घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता थोडंसं अजून पुढं घेऊन इथं थोडंसं पुढं घेऊन परत लास्टला की फ्रेम देऊन आपला इमेज आहे तो मधोमध घेऊन यायचा आहे. म्हणजे बघू शकता याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट अशा प्रकारे येऊन जाणार आहे. तुम्ही या अशा प्रकारे इझीमध्ये करू शकताय. आणि त्यानंतर काय करायचं, तर ह्या ट्रान्झॅक्शन इफेक्ट आपण दिलेला आहे, जो इफेक्ट आपण क्रिएट केलेला आहे त्यानंतर अजून एक इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता इथं बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातला फर्स्ट लेअर इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला ज्या लेअरला आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट आपण म्हणजे इथं आपण लेअरला इफेक्ट दिला ट्रान्झॅक्शन, तर त्याच इफेक्टला केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे. आता स्लाईड ॲनिमेशन बघू शकता किती इझी वेमध्ये आपण दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या इमेज लेअरला म्हणजे 7.24 सेकंदाच्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि थर्ड नंबरच्या लेअरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन
थर्ड नंबरच्या लेअरला म्हणजे 7.24 या सेकंदाच्या लेअरला पेस्ट करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि तो जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि तो इथं तुम्हाला मी मिरर इफेक्ट प्लस करून दिलेला आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये मिरर इफेक्ट यूज केलेला आहे. आता हा इमेज जसा दिसतोय तसा हा दिसणार नाही. तर मिरर इफेक्ट म्हणजे दोन्हीही विरुद्ध दिशेला इथं आपण क्रिएट केलेले आहेत. तर अशा प्रकारे इफेक्ट दिल्यानंतर परत एकदा 7.24 सेकंदाचे बीटमार्क करून खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे इमेज आपल्याला PNG दिलेला आहे तो ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे. आणि परत एकदा 7.24 सेकंदाचे बीटमार्क करून खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो एडिटर म्हणून तुम्हाला मोबाईल एडिटर PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मोमेंट नाजर ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन 3 पॉईंटपर्यंत रोटेट करून घ्यायचा आहे. आणि 3 पॉईंटपर्यंत रोटेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मग एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.